श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. येत्या 28 ऑक्टोबर रोजी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. याच दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आहे. आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आल्यामुळे आपण सत्यनारायण पूजा करायची आहे का, करायची असेल तर ती कोणत्या वेळेत करावी, नैवेद्यामध्ये काय दाखवावे, त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा आहे ती आपण करावी की नाही करावी ग्रहणामुळे, आणि त्याचबरोबर ग्रहणामध्ये आपण कोणते नियम पाळायचे आहे, जर महिला गरोदर असतील तर त्यांनी कोणते नियम पाळायचे आहे आणि नॉर्मल लोकांनी सुद्धा कोणते नियम पाळायचे आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे आपण या दिवशी पौर्णिमेची सत्यनारायण पूजा जी आहे ती करायची आहे का. तर बघा, सत्यनारायण पूजा कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू केल्यानंतर आपण दर महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करू शकतो. अगदी घरच्या घरी ब्राह्मणाची सुद्धा आवश्यकता आपल्याला या पूजेसाठी पडत नाही. आणि ज्या घरामध्ये 12 महिने म्हणजे वर्षामध्ये येणारे जे 12 महिने आहे त्या 12 महिन्यांमध्ये 12 पौर्णिमेंना पूजा होते किंवा सत्यनारायण पूजा होते, तर त्या घरामध्ये कधीही आर्थिक प्रॉब्लेम्स येत नाही किंवा आर्थिक परिस्थिती त्या घराची नेहमी ठीक असते. त्याचबरोबर आरोग्यासंबंधी समस्या ज्या आहेत तर अशा समस्यासुद्धा त्या घरामध्ये येत नाहीत. तर बऱ्याच जणांना अशी इच्छा असते की मग आपण कोजागिरी पौर्णिमेपासून या पूजेला सुरुवात करूया, सत्यनारायण पूजेला. तर मग काय करायचं, या दिवशी नक्की पूजा करायची की नाही करायची. तर बघा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आहे आणि ते चंद्रग्रहण रात्री 1:05 सुरू होतं आणि 2:33 संपतं. आता हा जो ग्रहणाचा कालावधी आहे 1 ते 20 मिनिटं वगैरे, 1 तास ते 20 मिनिटं वगैरे, तर त्या ग्रहण काळाच्या अगोदरपासून वेध सुरू होत असतात आणि हे वेध जे आहे ते दुपारी 3:14 सुरू होतात. मग त्याच्यामुळे आपल्याला जर सत्यनारायण पूजा करायची असेल तर आपण 3:14 अगोदर आपली पूजा संपेल अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा जी आहे ती करायची आहे. म्हणजे साधारणतः आपल्याला 1-1.5 तास जर लागणार असेल पूजेसाठी सर्व तयारी करून, तर आपण त्या हिशोबाने 3:14 अगोदर आपली आरती वगैरे पूर्ण होईल अशा पद्धतीने आपण तयारी करून ही पूजा करायची आहे. कारण जेव्हा चंद्रग्रहणाचे वेध लागणार आहे तर अशा काळामध्ये जर आपण पूजा करायला घेतली तर आपण बाळकृष्णांना जो नैवेद्य अर्पण करत असतो तर कोणतेही देव जे आहे ते नैवेद्य स्वीकारत नाही, आणि या कारणामुळे आपण ही 3:14 नंतर सत्यनारायण पूजा करायची नाही आहे. त्याचबरोबर ज्यांना वर्षभरासाठी सत्यनारायण पूजा सुरू करायची असतील तर त्यांनी सुद्धा याच पद्धतीने 3:14 अगोदर आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे. कारण असं म्हटलं जातं की सूतक काळापासूनच चंद्रग्रहण होईपर्यंत कोणतेही शुभ कार्य जे असतं ते निषिद्ध मानलं जातं. आणि त्याचबरोबर ग्रहण काळामध्ये नकारात्मक शक्तींचं वर्चस्व सुद्धा जास्त असतं. आणि अशा स्थितीमध्ये आपण सत्यनारायण पूजा करत नसलो तरीसुद्धा आपण देवतेचे ध्यान करू शकतो. त्याचबरोबर रात्री 12 ते 12:30 दरम्यान आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इंद्रदेव, कुबेर देवता, लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजासुद्धा करत असतो. ही पूजा कशी करायची याचा पुढे एक व्हिडिओ नक्की येईल. परंतु ही पूजा आपण करू शकतो का, तर हो, आपल्याला या पूजेला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करण्यात येणारी ही इंद्र, कुबेर, लक्ष्मी आणि चंद्र यांची जी पूजा आहे तिला फार महत्त्व असतं आणि ही पूजा आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नक्की करावी. कारण ही पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यास मदत होते. लक्ष्मी आपल्यावरती नेहमी खुश राहते आणि आपल्या घरामध्ये वर्षभर वास करत असते. त्याच्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा आहे जी आपण रात्री 12 वाजता करतो तर ती पूजा अजिबात चुकवायची नाही. हवं तर तुम्ही या पूजेची मांडणी जी आहे ती अगोदर करून ठेवू शकता, कारण आपली जी पूजा आहे ती याच काळामध्ये होऊ शकते. कोजागिरी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा म्हटल्यानंतर चंद्रप्रकाशामध्येच आपल्याला ज्या गोष्टी आहेत, ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ही जी पूजा आहे ती करायची आहे. पण सत्यनारायण सेवा जी आहे ती आपल्याला 3:14 अगोदरच करून घ्यायची आहे. या पूजेमध्ये नैवेद्य दाखवताना आपल्याला फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालणार आहे. दरवर्षीप्रमाणे आपण चंद्रप्रकाशामध्ये दूध आटवतो आणि या दुधाचा नैवेद्य जो आहे तो दाखवला जातो आणि त्याचबरोबर घरातले सर्वजण हा दुधाचा नैवेद्य जो आहे तो ग्रहण करतात. परंतु यावर्षी तसं न करता यावर्षी आपण साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. आपल्या घरामध्ये ज्या ज्या गोष्टी, जे जे पदार्थ बनलेले असतील अशा पदार्थांमध्ये आपल्याला
तुळशीची पानं जी आहे ती घालून ठेवायची आहे। या ग्रहण काळामध्ये आपल्याला तुळशीला हात लावायचा नाही, त्याच्यामुळे ग्रहण सुरू होण्याच्या अगोदर, वेद सुरू होण्याच्या अगोदरच आपल्याला तुळशीची पानं जी आहे ती तोडून घ्यायची आहेत। आणि ज्या ज्या वस्तू आहेत आपल्या घरामध्ये, आता दूध असतं, दही असतं, तर या गोष्टींमध्ये आपल्याला तुळशीची पानं जी आहेत ती घालून ठेवायची आहे, कारण याच्यामुळे हे पदार्थ जे आहेत ते त्यांचं विष बनत नाही किंवा हे पदार्थ जे आहेत ते शुद्ध राहतात असं म्हणतात। आता आपण बघूया की या काळामध्ये काय करायचं आहे आणि काय करायचं नाही। विशेष काळजी जी आहे ती गर्भवती महिलांनी घ्यायची असते, कारण जेव्हा ग्रहण चालू असतं त्यावेळी गर्भवती महिलांसाठी जास्त धोका असतो। खरं तर कारण हे असतं की ग्रहणामध्ये वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या जास्त प्रभावित झालेल्या असतात आणि याच्यामुळे गर्भवती महिला आणि त्यांच्या बाळाच्या जीवाला धोका असू शकतो किंवा काही गोष्टी ज्या आहेत वाईट, तर त्यांच्या बाबतीत अशा गोष्टी घडू शकतात। याच्यामुळे चंद्रग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती महिलांनी स्वतःजवळ एक नारळ ठेवायचा आहे, कारण या नारळामुळे तुम्ही सर्व वाईट गोष्टी ज्या आहेत, नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्यांच्यापासून तुमचा आणि बाळाचा बचाव करू शकतात आणि दोघांचं पण संरक्षण होऊ शकतं। आणि याच्यानंतर हा नारळ जो आहे तो दुसऱ्या दिवशी तुम्ही नदीत विसर्जित करायचा आहे। गरोदर महिलांनी तीक्ष्ण वस्तू ज्या आहेत त्यांचा अजिबात वापर करायचा नाही, म्हणजे कापणं असेल किंवा मग शिवणं वगैरे असेल, तर अशा गोष्टी ज्या आहेत यांचा वापर करायचा नाही। आता खाण्यापिण्याच्या बाबतीत याचे काही नियम आहेत का गर्भवती स्त्रियांसाठी विशेष करून, तर चंद्रग्रहण जे आहे ते रात्री 1:05 सुरू होतं आणि 2:24 संपतं। तर फक्त याच काळामध्ये तुम्ही नियम जे आहेत ते पाळायचे आहे, म्हणजे तुम्हाला खायचं काही नाही आहे किंवा पाणी प्यायचं नाही आहे, परंतु त्याच्या अगोदरचा जो काळ आहे, म्हणजे आपण 3:14 जो ग्रहणाचा सूतक काळ ज्याला म्हणतो किंवा वेद काळ सुरू होणार आहे, तर तेव्हापासून आपल्याला हे नियम पाळण्याची गरज नाही, कारण गर्भवती स्त्रिया असाल तर त्यांना तहान लागणं हे साहजिक आहे, भूक लागणं हे पण साहजिक आहे आणि त्याच्यामुळे या काळामध्ये तुम्ही काही खाणं पिणं जे आहे तुम्हाला जे वाटेल ते करू शकता। परंतु रात्रीच्या 1:05 तर 2:24 हा जो कालावधी आहे, तर या काळामध्ये तुम्हाला हे करायचं नाही। शक्यतो झोपलात तरी सुद्धा या काळामध्ये चालेल, की उठून बसलंच पाहिजे असंही नाही, परंतु जर तुम्हाला जाग आली तर अशा वेळी तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत त्या करू शकता, ध्यान वगैरे करू शकता। झोपताना आपल्याजवळ एक नारळ जो आहे तो घेऊन झोपायचं। बाकी काही गर्भवती स्त्रियांनी जास्त काळजी घेण्याची गरज नाही आहे, कारण बऱ्याच वेळा असं होतं की घरामधून खूप सारं बर्डन येतं आणि अशा वेळी गर्भवती महिलांना कोणी जागण्यासाठी सुद्धा आग्रह करू नका की 1:05 चंद्रग्रहण सुरू होणार आहे आणि मग ते 2:30 वाजेपर्यंत त्यांच्या याने जागणं पण शक्य होणार नाही आणि तेवढा काळ जो आहे तेवढ्या काळामध्ये त्यांना काही करणं पण शक्य होणार नाही। त्यापेक्षा झोपेत असाल तरी सुद्धा काहीही हरकत नाही, फक्त तुम्हाला काही वाईट कामं जी आहेत, वाईट म्हणजे जी ग्रहणामध्ये स्त्रियांनी करायची नसतात गर्भवती स्त्रियांनी, तर अशी कामं तुम्हाला करायची नाही। बाकी तुम्ही झोपलेले असाल तरी चालेल किंवा मग तुम्ही ध्यान करत असाल, मंत्रजप करत असाल तरी सुद्धा चालेल। या काळामध्ये तशीही कोणाला भूक लागणार नाही, परंतु दुपारी 3:14 आपल्याला हे पाळायचं नाही, कारण 3:14 आपण म्हणजे पाणी पिऊ शकतो किंवा वॉशरूमला जायचं असेल तर जाऊ शकतो आणि खाऊ सुद्धा शकतो। फक्त प्रश्न आहे तो रात्रीचा आहे, जेव्हा मेन चंद्रग्रहण जे आहे ते असणार आहे, तर त्या काळामध्ये झोपलेले असाल तरी सुद्धा चालणार आहे। आता त्याचबरोबर जे लहान मुलं असतील किंवा मग स्त्रिया असतील, गर्भवती स्त्रिया आणि वृद्ध जे असतील, तर यांच्यासाठी सुद्धा हेच नियम लागू पडतात। जर 1:05 ते 2:24 या दरम्यान जर जाग आली तर आपल्याला उठून बसायचं आहे। फक्त या काळामध्ये आपल्याला काही खायचं नाहीये किंवा वॉशरूमला वगैरे जायचं नाहीये। आता बाकीच्या ज्या स्त्रिया आहेत तर कोजागिरी पौर्णिमेचा दिवस असणार आहे आणि याच्यामुळे आपलं 1 वाजेपर्यंत जागणं तर होणार आहे, कारण बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण दूध आटवत असतो आणि बरेचशा सेवा ज्या आहेत त्या 12 नंतर करत असतो। परंतु यावर्षी कोजागिरी पौर्णिमेला दूध आटवणं करणार नसाल तरी सुद्धा तुम्ही सेवा ज्या आहेत त्या चुकवायच्या नाही, त्या करायच्या आहे आणि या कारणामुळे आपलं 1 वाजेपर्यंत जागणं जे आहे ते होणार आहे। त्याच्यामध्ये बऱ्याचशा सेवा ज्या आहेत त्या आपण करत असतो पौर्णिमेच्या दिवशी, तर त्या सुद्धा करू शकता। आणि त्याचबरोबर आता दूध आटवायचं नाही असं म्हटलं जातं, पण काहींची तरी सुद्धा इच्छा असणार आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आम्हाला दूध आटवायचं आहे, तर अशा वेळी आपण तुळशी पानं घालून सुद्धा दूध आटवू शकतो आणि हे असं खराब होणार आहे असंही नसणार आहे। म्हणजे तुम्ही नैवेद्याला थोडंसं दूध जे आहे, पळीभर दूध जे आहे ते दाखवू शकता आणि हे दूध झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी
पुन्हा हे सकाळी गरम करून तुम्ही खाऊ शकता, पिऊ शकता। तर अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता। परंतु ग्रहण काळ आहे, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की मग आपण ग्रहणामध्ये दूध आटवावं की नाही आटवावं। तर एका दृष्टीने बघायला गेलं तर कोजागिरी पौर्णिमा सुद्धा असते आणि याच्यामुळे प्रत्येकाची ही इच्छा असते की कोजागिरी पौर्णिमेला आपल्या घरामध्ये दूध आटवायचं आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता। म्हणजे हे टोटली आपल्या मनावरती आहे की आपल्याला हे पाळायचं आहे किंवा मग नाही पाळायचं ते। त्याचबरोबर बाकीचे जे लोक आहेत त्यांनी सेवा जितक्या करता येतील तितक्या करा। आपला जर काही मंत्र असेल किंवा मग आपल्या इष्टदेवतेची सेवा केली तरी सुद्धा अतिशय उत्तम ठरेल। त्याचबरोबर लक्ष्मी मातेची, इंद्र देवतेची, भगवान विष्णूंची सेवा सुद्धा आपण या काळामध्ये करू शकतो। आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।